प्रायम टीव्हीच्या कोंकणी खबराचित्रात माये मोगाचो येवकार हांव जवाहर. सुरवेक मुखेल खबरो. कोरगांवचे रस्ते खड्डेमय, सरकारी आश्वासनांक वाजेल्यात पेडणेकार. भजन करून केलो सरकारी निष्क्रियतेचो निषेध. अजूनही वाजतात हर घर नल से जलचे धोल, पण बोरयेकार पडल्यात सुक्यार. दुर्गा जाल्ली बायला म्हणतात सरकाराची उतरां ठरल्यात फोल. दोडे फातोड्डे आता मल्टी ड्वेलिंग प्रोजेक्ट. गावात येतली फ्लॅट संस्कृती. ना जातले गांवपण. काढून घेतल्या तोंडाचो घास म्हणत लोकांनी चलयला खर विरोध. आणि आता खबरो विस्तारान. कोरगांव पेडणेकार सरकाराच्या विकासाक वाजेल्यात. म्हणटात पेडणे मागासवर्गीयांक रिझर्व करून कांयच फायदो ना. फुडले वेंचणुकेत जाय जाल्यार साखळी 70 रिझर्व करात, पूण पेडणे नाका. पेडणेच्यो समस्या खास करून बाबत रस्त्यांक घेवन संगीत मोगी कोरगांवकारांनी भाजपा सरकाराच्या विरोधातली तिडक तिठ्यार भजन करून काडली. अरे पैसा पैसा 4 वर्षा गेली गाडी तू बाय खूप गाडी मला सतुरे आले करा तू आले करा तू बाय गाडी तू मला सतुरे आले करा तू आले करा. बसलेले आसा कोरगांव वचून मेन आमचो पेडणे टू आरंभ कोरगांव भटवाडी हो हॉट मिक्स जावंक जायो. जाल्लें कितें फाटीं हांगा पंचायतीन सगळे येयल्ले डिपार्टमेंटा आनी तेंच्यांनी आमकां प्रॉमीस केल्लें की 25 तारखेक हे रस्ते आमी हॉट मिक्स करतले म्हणून. आयज हांव आमचो PWD मिनिस्टर आमचो दिगंबर कामत हेजे कडेन मागता. तो म्हणटा देवाचो आपूण मनीस. हांव ताका इतकें सांगूंक सोदता, तो देवाचो मनीस म्हणटा न्हू जाल्यार आमकां तो आयज डायरेक्ट देवा कडेन व्हरांक सोदता हे रस्ते अशें दवरून. टिटर हेंच्यांनी इनॉग्रेशन केलें, तो नाल ह्यो रुजला आनी हो मात्र रस्तो मात्र जावंक ना. हो नाल थंय रुजान रावला कळ्ळें. होच तो पर्सेंटाची गजाली सांगती आमकां. होच काम करपाची पद्दत आनी तो त्या खुर्च्यार आसा आनी ह्या कामाची विसर ताका पडलेली आसा. तो पर्सेंट विकसीत भारत, विकसीत गोवा हेंच्यांनी येवन हे विकसीत गोवा ते पळोवंक जाय. माननीय मुख्यमंत्र्यांक हांव विनंती करता की एक दीस वेळ काडून येया. एक गोवा हे ल्हान राज्य, तुमकां वेळ थोडो काडा आमच्या खातीर आनी एक दीस पेडणे रावंड मारा आनी पळया हे रस्त्यांची परिस्थिती कितें आहा ती. सध्या पेडण्याच्यान हे भटवाडी वचप म्हणजे एखाद्या कण्याचे प्रॉब्लेम आसा किंवा हार्टाचे प्रॉब्लेम तो 5 वर्सां आदींच वयतलो ही स्थिती आसा. कारण मी आता रावता हॉस्पिटला कडेन, पण आमचे घर कोरगांव म्हणजे हे सायडीन हांव केन्नाच वचना कित्याक रस्तो एकदम खराब आसा. तिची दयनीय अवस्था बघून आमकां खूब वायट दिसता. आता लोक काँग्रेसचो रस्तो तो कसो आसा आणि हो भाजपा सरकारान रस्तो केल्लो कसो आसा हे सांगपाची गरज ना. म्हणजे कळांक ना भाजपाचो आणि काँग्रेसचो वेगळो वेगळो रस्तो. हेचेर जी चादर घातल्या ही भाजपान चादर घातल्या हेचेर. शेण सारयला म्हणटा. शेण सारयला. हा ते गेले व्हावान. तो सांगपाचो काय ना, लोकांक कळटा. आणि तोय जर रस्तो केलो न्हू जाल्यार सगळे हे वयर कोण आता हे रस्त्याचेर जे आसा हे रस्त्याचे आमकां आजून दिसता हो रस्तो काँग्रेस सरकारान केल्लो आसा. सकल दिसता तो वयलो सगळो केल्लो आसा. हो कोणी केल्लो आसा? हो भाजपा सरकारान केल्लो आसा. हे भाजपाचे काम हे कमकुवत आसा. ही फक्त आश्वासनां आसा ना. पण कमकुवत जर आसा जाल्यार तोच कसो निवडान येता? निवडान येता कारण काय आसा ह्या फुडल्या इलेक्शनाक कळटला ना. खरें तर हे भजन देवा खातीर नासलें, देवाच्या मनशा खातीर अर्थातच दिगंबर कामती खातीर आसलें.
पेडणेच्या खास करून कोरगांवच्या रस्त्यांची अवती काय गोंयच्या राजकारण्यांचे निष्क्रियतेक लागूनच जाले अशें मत भोवतिकांनी उक्तायलें. देवाकडेन उलोवन कौल घेवपी दिगंबरान पेडणेकारांक रस्त्याचो कौल घेवन दिवचो अशी खोचक मागणी केली. मंत्र्यांनी टू व्हिलरींतल्यान ह्या रस्त्या वयल्यान भोवून पळोवचें, तरच फाटीच्या कण्याचें कितें जाता तें सरकाराक कळटलें. आयकात संतप्त पेडणेकारांक. हांकां 70 साखळेक सांग्यार हो आतां जो येतलो फुडलो तो मागासवर्गीय थंयसर करपाचो आनी कोरगांव पेडणे हो जनरल दिवपाचो. मागासवर्गीय करून आमचो तेंच्यांनी पुरेपूर फायदो घेतलेलो पेडणे म्हालांतलो. कसल्यो स्किमी ना कांय ना. गव्हर्नमेंट नोकऱ्यो तर तेंच्यांनी विकून खाल्ल्यो. आयोग हो सीएमचो तो प्रत्यक्ष तेंचे कडेन डिलिंग चालू आसता काय. तेव्हा तर हेंच्यांनी कितें करपाचें. आतां गॅसाचो प्रॉब्लेम जाला तो म्हणटा भिवपाची गरज ना, गॅस 8 दिसांनी येतले. पण हेंच्या घरांत 10 सिलिंडर कशे असतात मिनिस्टराच्या हितून. दुसरो गोष्ट रस्तो हो गेल्या 15 दिसां पयलीं हांवें पयलीं उलयल्लें आसा तेव्हा तेचेर डिसिजन जावंक ना. आर्लेकार म्हाका प्रत्यक्ष ग्राउंडा कडेन मेळलो तेव्हा तर आर्लेकार हांवें विचारलें हेचे कितें करता. हेचे म्हणजे तो हेतून पड्यात पडलो रस्त्याचे. दिवाळे म्हणपाक खंयचे दिवाळे, हे दिवाळे का फुडल्या दिवाळे का 27 नंतर. तेचे पयलीं तुमी म्हटल्यार 10 कोटी दारान येताल्यात इलेक्शनच्या टायमाक म्हाका मार करून तेचो तुमी फायदो घेतलो. त्या वखदार हो रस्तो जो आतां खाटी खळगे जाले आतां हे 4 दिसांक पावस पडटलो त्या वखदार त्या खळग्यांनी आमी झाडां लायतले आनी ती फळां काडटले सीएमाक दितले आनी हेका दितले कोण आमचो PWD मिनिस्टर दिगंबर कामत. कित्याक तो सामको थंड हेचो कसल्याच हेतुल्लो नाही तो, पण तो परत थंयच जाता. तो फक्त देवांक हाडटा फुडें आनी आपणाक देव कौल दिता त्या प्रमाणे हो आपण भितर चल्ले म्हणटा. पेडणेकारांक तेणी कौल आतां हो रस्त्याचो दिवचो. तेका तर हिंमत आहा. कोरगांव येवचो पेडणे माला येवचो आनी तेणी सांगता आपण हो रस्तो करते म्हणे 15 दिसांक. आनी आमचे हें काय ना. गाडयो 2-2 महिन्यांनी मोडटात. म्हातारी कोतारी पडान मेलीच काय. तेचे पयली कडेन आतां जर तो बेगीन स्टेप जर घेत ह्या मे म्हयन्या पयलीं जाल्यार रस्तोय मातसो बरो जातलो. रस्तो करतना जितकी तेजी डिग्री आहा तितकीच करूंक जाय. ती डिग्री जर कमी करीत जाल्यार परत रस्तो गेलो. 50 वर्सां पयलींचो रस्तो जो भितरलो आहा काण्यान केल्लो तो रस्तो येवन पळोवपाचो. 50 वर्सां पयलींचो जो रस्तो आहा तो गुळगुळीत आहा आनी आतां हे 10 वर्सांक रस्ते केल्ले ते 60 निकालाक गेल्ल्यात. सीएमाचे उतर सीएम म्हणटा भिवपाची गरज ना. खड्डो दिसचो ना खंयचो नोव्हेंबर करोडो रुपयाची मिशिनरी हाडले खड्डे बुजोवपाची. ती मिशिनरी कोणाक गेली. आमदारांनी खड्डो दिसतो. मिशिनरी करोडाची हाडली ती मिशिनरी खंय गेली कोणाक विकली. ते खड्डे तर दिसत आसत मिशिनरी ना काय. तेंच्यांनी मिनिस्टरान 10 मिनिस्टरांनी कोरगांव टू पेडणे टू हरंबल 2 व्हिलरींनी प्रवास करपासून दाखोवपाचो आमकां कितको त्रास जाता तो. तेच्या नंतर तेंच्यांनी जनतेक कितको त्रास जाला कितके भोगता हो तेंकां अनुभव येतलो. इतलेंच म्हाजें म्हणणें आहा. आम्ही सरकाराकडे मागता एकच गजाल आमकां लाईट दी, पाणी दी आणि रस्तो दी. परत 3च गोष्टी निर्माण जातात. हे 3 गोष्टी आम्ही करू शकना. सरकारान आमच्या पैशाचे आम्ही टॅक्स पेयर असो त्या पैशासून लक्ष देऊन काम करपाचो. सरकार हेचेर बहुतेक काम करताय आशिल्लो. कोण तरी प्रथम नागरिक ह्या गोष्टीचो ह्या वाड्या ह्या आमच्या कॉन्स्टिट्युन्सीचो त्याचं काम असा की त्यांनी भर दिवन ह्याच्या गोष्टीचेर भर दिवपाची. कारण आम्ही पळोवपाक गेले जाल्यार कितके दीस जाले हे रस्ते आमचे पडलेले पेंडींग आसा. आमकां म्युन्सिपाल्टीसून आमच्या हरमल मेरेन 5 वॉर्ड लागता. 5 वॉर्ड ते आसत पंचायत लागता 5 वॉर्डांची. त्या सगळ्या लोकांनी त्याची भर दिवपाची आणि गरज आसा आज काळाची गरज आसा. कारण लोक जायते बगलेले ऍक्सिडेंट जावन प्रॉब्लेम जाता. कितके लोक तरी ऍक्सिडेंशियल झालेले आसा. कितके लोक आज पडलेले आसा. आयची पाणयाची जर लायन फोडल्या जायत तर तीच डॅमेज करून उडयल्ली आसा. PWDन खंय लोकसंवाद घडोवन हाडलो पूण लोकांक उलोवपाकच दिले ना. हॉट मिक्सिंगाचो मुहूर्तय सांगलो पूण उतराक नेगार गेले. सांगता पत्रकार महादेव गवंडी. पेडणेकारांक गृहीत धरले जाल्यार ती व्हडली चूक ठरतली अशी निर्वाणीची शिटकावणी पेडणेकारांनी दिवन दवरल्या. पळयात. संवाद कार्यक्रम जाल्लो तितून PWD ते एई अभियंते आसले, JE एई आसले, अन्य खात्यांचे आसले. त्या वखदार तेणी म्हाका एश्युरन्स दिल्लेले की लोकांच्या वतीन हांव एक पत्रकार आनी नागरीक म्हणून विशय म्हणटा जाल्यार तो म्हाका बस म्हणूंक लागलो. तरी हांवें विशय मांडलो. तेणी म्हाका 25 फेब्रुवारी ही तारीख दिल्ली ह्या हॉट मिक्स करता म्हणून. तेच्या पयलीं 3 म्हयने पयलीं ह्या रस्त्याचो नाल फोडलेलो आमदारान आनी ताका लागून आमकां अशें दिसता म्हणजे नाल फोडप आनी तो रस्तो ना करप खंय तरी आमकां हें दिसता की आमी एक जागृत नागरीक
आणि आमी अनपड गवार कशे आमी वागता. आज सुद्दां लोक लोकांक संवेदनशील ना. आमी सगळ्यांक आपयलेले कांय जाणांक मेसेजी घातलेले की ह्या विशयार सगळे जाण येवपाचे लोकप्रतिनिधी. आणि आमचे खास करून आतां एक पंच आसा, दोन पंचांचे मिस्टर आहात हांगा. एक माझी सरपंच आसा आणि राजू नरसे एक माझे आसा, नरेश कोरगांवकर आहा तेजो मिसेस पंच आहा, माझी सरपंच आहा. पूण बाकीच्यांक पंचांनी ह्या विशयाचेर हो काय पर्सनल महादेव गवंडी आणि अन्य कोणाचो विशय ना. हो रस्तो सार्वजनीक रस्तो लोकांच्या हितासाठी आयज हे निदर्शन करता. निदर्शन कित्याक करता? आमी कोणाच्या विरोधान ना, खंयच्या राजकीय पक्षाक आमी फुडें हाडिना किंवा कोणाक प्रोटेक्ट करिना किंवा त्याचा प्रमोशनय करिना. आमकां आमचो रस्तो जायो आणि हो रस्तो जाण्या खातीर ह्या निदर्शन आहा. म्हाका जी परत ह्या माध्यमातून तुमच्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रिंट मिडियाची मागणी आहा की आमदार प्रवीण आल्लेकरान हेणी तातडीने ह्या रस्त्याक 10 दिसाचे भितर, आता नरेशाने सांगला 10 दिसाचे भितर काय ते स्टेप घेवची, नाल्यार ते आंदोलन आहा ते आमी उग्र करतलो. आणि कोरगांवचे जे रहिवासी आहा, जे सुजाण नागरीक आहा, तांकां विनंती आहा, प्रत्येक जाण 2 चाकी 4 चाकी घेवन ह्या रस्त्यान वयतात दिसाक 4-5 फावटी. पूण तांकां हय रस्त्यार हय आंदोलन करताले ताका येनसा दिसना. ह्या दुर्दैव्य. ताका लागून हे गोष्टी आयज अशे घडटात. आमी मेन म्हणतो रोड, पाणी आणि रस्ते जे आमकां मेन करूचे. आमकां आधी लोक पलतडचे लोक आधी आम्ही हसतालो. आधी अरावंड शिरोड्याचे रोड बी बघले का आम्ही हसो तांकां, म्हणजे आमचा गोवा बघा म्हण. आणि आता ते आमकां हसतात अशी आमची परिस्थिती जाल्ली आहा. आता आमदारान हेचेर बरो लक्ष दिवन 8 महिने उरलेले आसत. निमाणें केल्या उपरांत मतां पडटत जाल्यार ते निमाणें दवरले जाल्यार म्हाका खबर ना. म्हणजे लोक आदल्या 4 वर्सांचो लोक खंय विसरतात म्हणून ह्या सगळा निमाणा दवरलेला. पण निमाणे बसते पॅच मारून आमकां जर फटोवचो प्रयत्न जर केलो आसत जाल्यार ती चूक जातली. गोंयांत हर घर नल से जलचे धोल नेटान वाजले, पूण लोकांक पोटभर उदक दिवपाक सरकाराक जमले ना. परिणाम बरेच वाठार सुक्यार पडल्यात. बोरयेकार सद्याक उदकाक तान्नेल्यात. हर घर नल से जल बदला वारस घोटाशिल्ल्यान बोरयेच्या बायलांनी दुर्गेचे रूप धारण केले. येता उदक केन्ना तुमकां रातचें येता पूण तुमी रातचो नळ चालत दवरता पळोवपाक लागून चालत आसता. उदक येना, उदक सात-आठ वर्ष झाले हेच काम करता. शिरप बेल्ट जो हो टोटल ST आहा तसं सांगपाचें म्हणल्यार. आनी हो पयलीं कसो आसा ही जी आतां मदीं घर जी जाता तो भाग पूण ही आनी तो लेवल आसा खंय दोंगराचेर जो असो भाग ना. येत ना न्ही. बरें तें सोड, म्हाजो पाणी वाडो, म्हाका पाणी वाडो, पाणी ना म्हाकाच ना, तेंचें आसतलें म्हाका सांग तुका. पण पाणी उदक जर ही पद्दत जाल्यार मागीर कशें जातलें. हर घर नल से जल येवजणेचो बोरयेत धूप जाला. लोक उदक नसलेल्यान सुक्यार पडल्यात. सांगून थकले. शेवटाक बायलांनी कळश्यो बुडकुले घेऊन दाग फोणेच्या PWD कचेरीचेर धडक दिली. उदक दिनात पूण बिलां मात बरी यादीन धाडटात म्हणत PWD एक उजरावनय काडलो. टोटल जो बेल्ट आसा वन तो ट्रायबल जे ST बांधव आसा तांचो आसा. आनी ही वास्तवीक घरां जी आसा ही पयलीं पासून जी घरां आसा ही हांगा आयज आसा. आनी मोदी जी आतां उदका खातीर जे आमी सगळे जमले हांगा गेली 7-8 वर्सां वंदेश गावडे हो फॉलोअप करता. तेजी सगळी फॅमिली आसा हांगा, तेजी गांवची आसा, त्याच बरोबर हांगा सगळे ग्रामस्थ आहा. कितलीं वर्सां जालीं 2007 ते 12 17 ह्या दरम्यान आमकां केन्ना उदका प्रॉब्लेम जावनाशिल्लो. पूण आतां कित्याक जाता हेंच आमकां कळना. हांगा खुबशे जाण हांगा रिजन सांगता हांगा वेगळी की हांगा कितें एक उदकाचो सोर्स आमकां हें जायना पावना आनी हें जायना म्हणून. पूण म्हाका दिसता खंय तरी उदक हें एक सायडीच्यान डायवर्ट जाता आनी हें उदक आमच्या शिरशिरे वाठारा भितर आमकां मेळना. आनी तांकां आठवड्यांतल्यान एक दीस सुद्दां उदक येना. तिणें आतां खावप कशें? जे बरें उदकाची टँकर जर येता जाल्यार तें उदक जर पळयलें जाल्यार आयज फोटो तुमकां ते दाखयते ते उदक अक्षरशः तें पळोवपाचें ना. अशी आमी हें सगळें जगप कशें असो प्रश्न येता.
आनी उदक रातचे बार उपरांत 2-3 परिस्थिती येता आनी ते सुद्दां लोकांक म्हणजे निरीक्षण करून रावचे पडटा. आज येतले काय ना ही परिस्थिती जावन आसा. म्हणून आज आमी आमचो येई सराव तेजे कडेन आज सगळे लोक सगळे घागर घेवन आयल्ले आसा हांगा. ताका परत एकदा आमी रिक्वेस्ट केला की खंयच्याय परिस्थितीन आमकां उदकाची सोय आमकां करून दी म्हणून. आनी ती जातली अशी ताणें आश्वासन दिलां. पूण कशी जातली कितें जातली असं सांगना. आतां उदकाची बाकीची काही हांगा हो आसा आमचो वंदेश आहा मागीर ताजो प्रदीप हे तुमकां सविस्तर तुमकां सांगतले की कारण ते चड फॉलोअप करता. तरीच हांव ड्युटीवेल्यान वयतालो एका सुमाराचो सेकंड करून म्हाजी. सो मदी वाटेर आमी 1 किलोमिटर आसतो थंय कोणाले ओपन टॅप आसा पळय तेजे प्रेशर चॅक करताना वयचें पडटा आमकां. अरे येतलें काय ना काय म्हणून आमकां उदक आमचे एरियेक. तरी जालें कितें एक सुद्दां दंपाचें रातचें प्रेशर नाशिल्लें लायटीक काय. आनी सडनली रातचो 3 सुमार टाकी भरली आमची एक दीस ते प्रेशर येवन. म्हणजे हे मॅन हँडलींग खंय जाता 3 रातचे फातोडीचेर काय तें मातशें ऑब्जर्व करपाचें कळ्ळें तुका. सो ते वाल जर अशें मॅन हँडलींग जाता जाल्यार ते वाल प्रोविजन करून लॉक करपाचें म्हणजे तेजे जेणे करून मॅन हँडलींग जायना आनी प्रेशर आमकां उदकाचो आमचे एरियेक प्रॉपर दिवन आमचें सॅटिस्फाय करपाचें आमच्या लोकांक. परतून एक फावट नव्या प्रोजेक्टाक विरोध. हे खेपे दवडे फातोड्डेच्या मल्टी ड्वेलिंग प्रोजेक्टाक थळाव्यांनी विरोध केला. नगरपालिका सीओन लोकांक 7 दिसांचो वेळ दिला. 7 दिसां उपरांत योग्य ती जाप मेळ्ळी ना जाल्यार सीओ घेराव करून जाप मागतले. दौडकारांनी शिटकावणी दिल्या. फातोड्डे मतदारसंघातलो दवडे हो एक सुपुल्लो गांव. कशी बशी 85 सुमार घरां. लोक बारीक सारीक धंदे करून पोट भरतात. लोक ह्या वेवसायांचेर समाधानी आसात. पूण 2008 मल्टी ड्वेलिंग प्रोजेक्टान खंय गांवांत पयलें पावल घातलें. आता तो आकार घेवपाक लागला. लोकांनी त्या वेळार विरोध केल्लो आतांय चलयला. हो प्रोजेक्ट येतनाच नवी फ्लॅट संस्कृती हाडटलो. सगळ्यात आदी गांवांतल्या बारीक धंद्यांचेर परिणाम करतलो. पालिका आनी पिडीएक RTI घालून म्हायती मेळयली. कोणच कानामनार घेनात. आता लोकच फुडें सरल्यात राजकीय पार्ट्यांची निश्ठा कुशीक दवरून. आयकात थळाव्यांक. क्रमांक फातोर्डा कॉन्स्टिट्युएन्सी हो दवांडे म्हणटाय तो स्मॉलस्ट विलेज. इतली धाकली विलेज ना. आनी माये मोगान 80 to 85 घरां आहाय. आनी आमचो लोकल MLA भरपूर खबर आहा. शेजारी तो जेन्ना हो प्रोजेक्ट येता 295 फ्लॅट्सांचो तेणे आमकां लोकांक कन्सिडर करून लोकांक एकठांय करून एक धाकली मिटींग घेवन हो प्रोजेक्ट फुडें व्हरपाक जाय आसलो. कित्याक चड गरज म्हणटाय ती आमची हिंगा धाकटी बिझनसां चलतात. एग्जाम्पल चोरिसांचो धंदो आहा, कार्पेंटर आहाय, मोशयांचो तसो धंदो चलता गोरवांचो बी. हे कांयच कन्सिडर करनासतना हो प्रोजेक्ट आतां हिंगा चालू जावपाचो जाला ऑलमोस्ट. जेन्ना आयकिलें आमचे गांवचे भाव थोडे एकठांय जाले म्युन्सिपालिटीन गेले CO मेळ्ळे एश्युरन्स दिले आपण सायट चॅक करपाक येता म्हणून. तो आज मेरेन पावना. जेन्ना असलो इश्यू जाता तेन्ना तुमी मिडिया भाव MLAक मेळ्ळे मुसता तेजेले रिप्लाय येयला. बरी रिप्लाय येच सुवातेर तेणें रिप्लाय दिला कितें म्हणून BJP एंड RGP जॉयंट वेंचर्स म्हणून. आमकां हो प्रोजेक्ट हाडोवपाक BJP जावं RG जावं खंयचेय मनीस आमचें सपोर्ट केलो. कित्याक लागून म्हणटा एक मनशा कडेन एक भाशेन पॉयंट आसता. आमी कोणाकूय वेलकम करपाक तयार आहाय. कळ्ळें न्हू. सो आमकां हो प्रोजेक्ट दवणीकारांक नाका. हिंगा इन एंड आउट सद्या रोड ना. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणटा तो झिरो. सगळे वाटेन हिंगा कांयच ना. हो येयल्यार आमकां मेजर प्रॉब्लेम जातलो. ते खातीर आमकां हो प्रोजेक्ट नाका. हो जॉयंट वेंचर्स दाखोवपा जाय न्हू. हे प्रॉपर्टी 2 आहाय. तिता इन्व्हेस्टिगेशन करून कोण जॉयंट वेंचर्स कोणा खातीर कितें जालो आहा तें चोवपाक आमकां जायत्यो जाता. इतले स्टेप आमकां घेवपाक नाका. त्या खातीर जाता तितले बेगीन आमकां हे प्रॉपर्टीचे कांय म्हणजे हेजेर प्रोजेक्टाचे तांकां कांय इश्यू केलो ना. ते खातीर हो प्रोजेक्ट आमकडे सगळे आमचे गांवचे बाय एकठांय रावले जाल्यार इजिली बंद जातलो म्हणून आमी सजमतात. जालोलो फाटल्यान प्रोजेक्ट येता तो प्रोजेक्ट आडावपाक. आनी हो न्यू प्रोजेक्ट न्हू. हो 2008 आमगे हो प्रोजेक्ट येतालो तो आमी आडायल्लो. तेदोन ती आणली 70-80 फ्लॅटां. आतां ती 300 फ्लॅट हिंग येताय. आनी हो आमकां आमगे वाड्या नाकमो आमी हो आडावपा एकठांय जाले. आडावपा रिजन कितें आहा पयलीं सद्या आमी RTI गायलोली PDA आनी म्युन्सिपालिटी की हें कितें चलत तें आमी सांगाय मू. दोगांयनी म्हाका कांय रिस्पॉन्स दिलो ना. PDAन रिस्पॉन्स दिला तेगे कन्स्ट्रक्शन लायसन्स दी आमकां. तेगे बोर्डाचेर चोयल्यार तुमकां कळटलें की थिंग लायसन्स नंबर बी कांय तेम डिस्प्ले केलो ना.
बरें तेगे जालें म्युन्सिपाल्टीन म्हाका रिप्लाय देखून केलो ना 30 दिसां भितर तेम रिप्लाय करूंक जाय आज 50 डेज जाले तेणें आमकां रिप्लाय केलो ना आमी आतां लास्ट वेनसडे आमी सीओ बरें गेल्ली उलोवपाक आनी तेका सांगपा की हिंगा कांय लायसन्स बायसन्स नासतोणें हिंगा सगळें इलिगल काम चालू आहा म्हूण तो सांगता तेका खूंय तें खबर ना खूंय हो दोंड्या वाडो खूंय तो आमगे सीओ खबर ना म्युन्सिपाल्टीच्या दुसरें म्हळ्यार तेका सांगलें विजय सरदेसाय थिंगा पडटो वाड म्हूण तो सांडलो लोकांचो वयल्यान तो भिलो मागीर तो सांगता 7 दिसां भितर खूंय आपण एक्शन घेत खूंय 7 दीस न्हू तेणें त्या वखदां इंजिनियरा धाडूंक जाय आसलो चोवपाकू की कितें काम चालू आहा तें लिगल इलिगल तें मागीर पूण तेणें कोणा धाडना वेनसडे जालो थर्सडे जालो आज फ्रायडे जालो 3 दीस जाले तेणें कांय एक्शन घेलो ना कित्याक ही पोत्री बी अशें करून हितू मारलें वो आमकां हिंगा आमगे वाड्यार नाका म्हूण आमी सगळे पाट सांगिलां तेरी पुसा कोण येयनाय आमी सपोर्ट करपाक तुम्ही एमएलएक मेळोंक ना तुमगेले आमगे लोकल एमएलए आमी खुंयचे पॉलिटिकल पार्टी बरी आमी गेले नाय आमी आमगे वाड्या लागून आमगे वाड्या लोक एकठांय जाला हिंगा आमकां कोणाय सपोर्ट आहा तेणें आमकां मुखार येवन सांगपाचें आमगे एमएलए आहा आमगे विजय बाब तो आतां हिंगेन तो कांय चोवपाक सोदना तेणें वयल्यान एक कमेंट मारला की ही आतां बीजेपी आनी आरजे मर्जर म्हूण हें बीजेपी आनी आरजेके मर्जर न्हू हो बीजेपीलो हे आरजेले आनी हांव विजयालो आम कोणूय येवन सपोर्ट करपाचो आम कोणाकू ना म्हणना आनी आम कोणागे अगेन्स्ट नाय आमकां होगोत अगेन्स्ट आहा ह्या प्रोजेक्टाच्या आनी हो प्रोजेक्ट आमगे वाड्या आमकां नाका पॉलिटिक्स करपाक कोण येयलो ना इन प्रोजेक्ट येता हो सगळ्या माल जातलो हो ए पार्टीचो ते पार्टीचो तेश को काय ना सगळ्या इफेक्ट जावपा तो सगळ्या इक्वली जातलो कित्याक हिंगा आमगेले बारीक बिझनस आहा लायक चेरिसा धंदो आहा फर्निचर आहा ते सगळी काबार जातली कित्याक हो भायलो लोक जर येयलो आमगे फकत 80 प्लस आसतली बट हो लोक येता तो अराउंड 300 to 400 आसतलो सो हो एकू प्रोजेक्ट ना हिंगा आनीकूय 2-3 प्रोजेक्ट येवपाय सो तूं टोटल केल्यार अराउंड 1000 फ्लॅट्स हिंगा भायली येतली बट तूं बेश्टे कॅल्क्युलेट केलें जाल्यार 80 इज इक्वल टू 1000 जाता सो आमी सारके सफर जातले हिंगाचे लोक हो लोक जरी आत आडायनाय जाल्यार हो लोक काबार जातलो मुखार इतलेंच आमी वचोन सीओ मेन येयल्ले सो सीओन सांगिलां की आपणें खबर ना हें तेणें सगळें एक्सप्लेन केलां आमकां आतां तेणें 7 दिसांचो टायम मागिला 7 दिसां भितर आतां तूं मातशें कडेन लेट पावलो आसतो आमी हेज्या पयलीं 100 तरी लोक हिंगा हाजीर आसलो हेका आमगे मिटींग आसलो तेका लागून सो आतां आमी 7 दिसांचो टायम सीओ दिताय आतां तेणें काम पोत्तून चालू स्टार्ट केलां भितर तितून काम चालू आहा कळ्ळें तुका सो आतां सीओ आमी 7 दिसांचो टायम दिताय दिनाय न्हू दिताय आनी 7 दिसां भितर आमकां रिप्लाय येना जाल्यार आमी आख्या वाड्या लोकांक घेवन सीओ बोलयतले मागीर तेजे कॉन्सिक्वन्सीस कितें जाता ते सीओन चोवपाचें कित्याक आमकां हो प्रोजेक्ट नाका म्हळ्यार नाका हांव हेगे पार्टीचो हो हेगे पार्टीचो पार्टीचो कोण ना आमी वाड्या वयले दोंड्या वयले आमकां रायट आहा आमगे वाड्या कितें जाय आनी नाका तें डिसायड करपाक आमकां रायट आहा आमकां भायल्या लोकांक कोणें सांगपाक गरज ना आमकां हो प्रोजेक्ट नाका आनी हो प्रोजेक्ट जालो जाल्यार पयलीं सद्या आमकां स्वेजीचो प्रॉब्लम जालो ऑलमोस्ट 13 to 14 years जाली शेतां स्वेजा प्लांट आहाय ते फुटोवन ती आख्खी स्वेज आख्ख्या तोड्यान वचोन ती रिवर साला जॉयन जाता आतां हे प्रॉब्लम जावपा इश्यू जालो जाल्यार कितलीं वर्सां जालीं तेजे वयल्यान कोण वचोन कारवाय करपाक कोण चिंतना वयल्या प्लास तुमी आनी स्वेज प्लांट आनी गायला आमगे गोड्याक हो आमकां स्वेजा प्लांट नाका आसलो हो प्रोजेक्टा लागून स्वेज प्लांट कोण गेले तुमी हो आमकां गरज नासलोलीच कित्याक आमगे दोंड्या सगळ्यां कडेन सेपरेट प्रायवेट टॉयलेट सिस्टम सगळें आहा हे आमकां नाका आसलें हो फकत प्रोजेक्टा लागून गायलो आहा स्वेजाचो प्लांट आनी मेन म्हणटा आमकां उदकाचो ऑलरेडी प्रॉब्लम आहा आतां तूं समज 300 फ्लॅट्स येतो जाल्यार तूं दर 600 लोक येतलो दर 600 लोकांक हे कडेन उदक दिवपाक सफिशंट आहा हिंगा तुमी कितें केलो हेजी पायपलायन आहा ती धाकटीच केलाची ती हेका उदक येतो जाल्यार तुमकां कितें तुम फेसिलिटीज कोण रेडी करून दवरला सांगपा जाय आनी सेकंड थिंग आम लायटीचो प्रॉब्लम भरपूर जाता आनी थर्ड थिंग आमगेले वाड्या सगळे बिझनस आहा ते लोकल बिझनस आनी आमगे लोकल बिझनस म्हणल्यार मेन म्हणटा चेरिसाचें कार्पेंट्री आनी गोरवांचें हें गोरवां बिझनस हो चेरिसा कार्पेंट्री सोड आमी हिंगा सोड भायर खूंय वचोन करपाक जावपाना कित्याक आमी गरीब लोक हिंगाचो व्हडलो हायफाय लोक कोण कांय ना हे धंदो कोताय तो गरीब लोक काम कोन्न आपणें पोट भोताय हाले हे भायल लोक येयले जाल्यार आमगे धंदे बंद कर म्हळ्यार कोणा कडेन हेंगसो बंद करून दुसरे कडेन वचपाक कॅपेसिटी ना हे आमकां पयलीं हें कन्सिडर करून आसलो हो प्रोजेक्ट हेणें आमचे गोड्यान घायल कित्याक लागून हो प्रोजेक्ट आमगेल्या वाड्याक कोणा नाका आतां तुमकां तो प्रोजेक्ट घालपाकूच जाय जाल्यार तो तुमगे थिंगोन घालाय आमगे दोंड्या तुमी इंटरफियर जावपाक येनाकाय तूं फातोड्डा यार खूंय कितें कोताय तें आमी कोण गेल ना आमगे वाड्या आमकां हो प्रोजेक्ट नाका सांगे मतदारसंघातल्या मीराबाग वाठारांतले संगमेश्वर मंदिर समितीन डेप्युटी कलेक्टराक निवेदन भेटोवन जुवारी वयल्या बांदाक लागून पर्यावरण न्हंयचो प्रवाह आनी लोकजिणेचेर परिणाम जातलो अशें निवेदन भेटयलां नियोजित प्रकल्पाचो खोलायेन अभ्यास करचो अशी विनवणी समितीन केल्या सरकार सांगे जुवारीचेर बांद घालपाक सोदता पूण थळाव्यांनी बांदाक विरोध केला
ते खातीर तेंच्यांनी वेगवेगळी कारणां दिल्यात। मिराबागचे नियोजित प्रकल्पाक लागून सांगीच्या इतिहासीक 3 न्हंयांचो त्रिवेणी संगमाचेर जातले शिवरातीच्या उत्सवाचेर परिणाम जातलो। शिवभक्तांक अभिषेक करपाक मेळचो ना, देखून हो उत्सवच धोक्यात येतलो असो भंय थळाव्यांनी उक्तायल्लो। आता देवस्थान समितीन सांगेच्या डेप्युटी कलेक्टराक ते विशींचे निवेदन भेटयलां। फकत उत्सवच न्हू, देगी कुशीच्या गांवांचेर बानाचो वायट परिणाम जातलो असो भंय तेंच्यांनी उक्तायला। आज आम्ही संगमेश्वर देवस्थान समिती आम्ही मेमोरेंडम घेऊन डेप्युटी कलेक्टराकडे सबमीट केल्ले कडेन आसात। आम्ही सरकाराक सविस्तर डेप्युटी कलेक्टर सविस्तर हो बंधारो प्रोजेक्ट जालो जाल्यार आमचेर कितें कितें हानी जावपाक शकता, कसो पद्दतीन आमी एनवायरमेंट डिस्ट्रॉय जावपाक शकता अशें आमकां जें कितें दिसलां तें आमी लेटरा पत्रांतल्यान डेप्युटी कलेक्टरा कडेन मांडिल्ले कडेन आसा। तशेंच आमी मांडिल्ले कडेन आसा की जे पळय नॅचरल पद्दतीन प्रमाणे जो हाय टायड लो टायड इफेक्ट जातलो आनी तेजे नंतर आमगेलें जें संगमेश्वर देवस्थानाचें जें स्वयंभू लिंग आसा तें तशेंच बंधारो जाल्या नंतर बुडून उरतलें। ह्यो सगळ्यो गोश्टी आमकां जो भयांचो जो विशय आसा तो आज आमी पत्रांतल्यान आमी डेप्युटी कलेक्टरा कडेन केल्ले कडेन आसा। तशेंच आमी तशें मागलां की हाजेर सगळें एसेसमेंट जावचो, हेजे स्टडी जावची, तशेंच आमकां सविस्तर विशय आमकां पटोवन दिवचो। ह्योय गोश्टी आमी पत्राद्वारे सरकाराक गव्हर्मेंट डेप्युटी कलेक्टराक अपील केल्ले कडेन आसा। तशेंच डेप्युटी कलेक्टरान आमकां आश्वासन दिलां की आपूण हें ताबडतोब लेटर जें आसा तें आपूण कन्सर्न डिपार्टमेंटाक मार्क करतलो आनी तेंचे कडेन जाता तितले बेगीन आमकां रिप्लाय ते करतले अशें ताणें आमकां आश्वासन दिल्लें आसा। मजगती फाल्यां ह्या प्रकल्पा संदर्भात हियरिंग दवरला। थंय हजर रावन समिती प्रकल्प जाणा घेतली। संगमेश्वर वाठारांतल्या लोकांनी ह्या हियरिंगाक हजर रावचें असो उलो देवस्थान समितीन मारला। आता फाल्यां हियरिंग आहा हेच प्रोजेक्टा वयल्यान तुमी पार्ट घेतले तितून? हय, आतांच आमकां इन्फॉर्मेशन मेळ्ळें त्या नंतर म्हणजे कशें आसा की हे प्रोजेक्ट कितें आनी कशे पद्दतीन जातलो हो तर इन्फॉर्मेशन मेळटा जाल्यार अवश्य आमी ती घेवची। आनी हांव तर ह्या माध्यमांतल्यान सगळ्या लोकांकय अपील करता जाता तितलें आनी भायर सरून ते पीपीटीक जे फाल्यां प्रेजेंटेशन आसतलें हांगा हाजीर जावचें आनी हो प्रोजेक्ट कितें तो समजून घेवचो। आनी सपोज तर खरोच तर आमचे समज तर अन्याय जाता जाल्यार हें पर्यावरणाचें दूशीत आसा किंवा जे संस्कृती जे आमचे धर्म आसा जे कल्चर आसा ते जर नश्ट जातात जाल्यार आमी टिकून दवरपाकच जाय। कित्याक आज म्हाका जाल्यार दिसता की हाय टायड लो टायड तेजे नंतर जो आमगेलो स्वयंभू लिंग आनी ताचेर अभिषेक जाता आनी हें सगळें एक सुंदर वातावरण थंय निवळ दिसून येता। पर्यटना खातीर सुद्दां मुखार एक इको ट्युरिजमा खातीर स्कोप आसा आनी अशें करून एक लोकां भितर एक एम्प्लॉयमेंट जनरेट जावपाक शकता असो एक जो स्थान आसा। आनी हो स्थान तर नश्ट जाता जाल्यार आमी सांगेकार म्हणून मुखार हाजेर मुखारलो लाँग टर्म विचार केलो जाल्यार खूब आमकां घातक आसा। सपोज हें जर बुडून उरलें जाल्यार आमचेर एक वायट परिणाम येवपाक शकता। पूण त्या खातीर आमी हांव सगळ्या लोकांक अपील करता की फाल्यां ते पीपीटीक मुद्दम जावन एटेंड जावचें, समजून घेवचो आनी कितें आसता सपोज तर खरोच तर आमकां हानी जाता जाल्यार तेजेर वयलो तो कायम दवरचो। नॉर्थ गोवा रेंट कॅब असोसिएशनाच्या वांगड्यांनी ट्रॅफिक पीआयक मेळून ट्युरिस्टांक बेकायदेशीरपणान पॉश गाडयो चलोवपाक दिवप्या विरोधात कागाळ केल्या। खाजगी धव्या रंगाच्यो नंबर प्लेट आसलेल्यो गाडयांच्यो तशेंच पलटी नंबर प्लेटींचो वेवसायीक कारणा खातीर बेकायदेशीर वापर चल्ला हें कळंगूट ट्रॅफिक पीआयचे नदरेक हाडून दिलें। गोंया भायल्यो पॉश गाडयो योग्य परवाने वा थळावे नोंदणी बगर ट्युरिस्टांक भाड्यान दितात। तेचेरय नॉर्थ गोवा रेंट कॅब असोसिएशनान चिंता उक्तायल्या। आरटीओन अशा गाड्यांची कडक तपासणी करची, बेकायदेशीरपणान रस्त्यार धांवतले ह्या गाडयांचेर कारवाय करची अशें हे संघटनेन मागलां। एकठांय करून हांगासर पीआयक मेळोंक येयल्लो कालांगोट ट्रॅफिक सेलाचो पीआय ब्रेंडन सराक की आयज कितें जाल्लें आहा वयता थंय प्रायवेट गाडयो वाडलेल्यो आहा, प्रायवेट वायट नंबर प्लेट आनी पलटी नंबर प्लेट। सो आमी आयज पीआयक एक कंप्लेन केला प्रायवेट वायट नंबर प्लेटीचेर, पलटे नंबर प्लेटीचेर आनी हाय एंड कार्स। आतां पळय हाय एंड कार तुमी पळयला आसतले लेटस्ट आतां येयला हरियाणाच्यो DD, MH हाय एंड कार्स हे कोण हे गोंयकार न्हू, हे सगळे आयज पळय विला, गेस्ट हावस जावं हॉटेलां पळय घेतलात भायले दिल्लीकार जावं हरियाणाचे हेंच्यांनी विलांनी हाडून जावं हॉटेलार हाडून गाडयो दिला आनी हे भाड्याक दितात। आयज कितें जाल्लो हा गोंयाचेर भायले पळय आहा सगळे गोंया भायले सगळ्या हेंचे गोंयाचेर नदर जाल्ली आहा। इवन ह्यो प्रायवेट गाडयो वायट नंबर प्लेट पळय दिता ते कोण 70 to 80% हे गोंयकार न्हू, हे सगळे भायले। सो आयज खंय ना खंय म्हाका दिसता आमकां ट्रॅफिक सेलाची गरज पडटली हेचेर। कित्याक कालांगूट जो आमी पीआयक मेळिल्ले आहा लक्ष्य आमोणकर सराक
तेणी आमी जर फोन मारीत आमच्या खंयच्या हॉटेलांतले भुरगे जर फोन मारीत की प्रायव्हेट गाडी येयला म्हणटा जाल्यार तो अटॅच करता 192 घालता सेक्शन ते मागीर कितें फॉड जाता पळय आनी तेजें फॉलोअप कितें करूंक जाय ते एज अ एसोसिएशन आमी फॉलोअप करता. आयज कितें जाल्लें आहा की व्हायट नंबर प्लेटी प्रायव्हेट भाड्या दिता जांग पॉलिटी नंबर हे म्हणटा ते कोणी नितेश धरता जांग मुन्ना धरता रामा धरता हे ऑल गोवा रेंट अ कॅब एसोसिएशन जे केल्ले आमी 10 लायसन होल्डर आहा तितून आमी आहा टॅक्सीचे आहा आनीक कोण प्रॉपरेटर ते सगळ्यांनी मेळोन एक डिसिजन घेतला की हे व्हायट नंबर प्लेट आनी पॉलिटी नंबर प्लेट हो जो आयज बिझनसाक आमकां इफेक्ट करता जो लिगल बिझनस आमी करता पळय ते आयज गव्हर्मेंटाक आमी टॅक्स सगळे भरता जीएसटी भरता इन्कम टॅक्स भरता ना म्हणटा ते सगळ्यो वस्तू आयज आमी कमर्शियल रोड टॅक्स इन्शुरन्स सगळे भरता. प्रायव्हेट गाडयेवाले कितें करतात प्रायव्हेट गाडयेवाले कांयच करिना. मेन आयज कॉज ऑफ एक्सिडंट कोण आहा आयज लोकांकूय सांगूंक सोदता ह्या माध्यमा वरसून की प्रायव्हेट गाडयांक लागून आयज हे ड्रिंक एंड ड्रायव्ह रॅश ड्रायव्हिंग प्रायव्हेट गाडयांक लागून जाता. व्हायट नंबर प्लेट भाड्याक दिता जावं पॉलिटी नंबर प्लेट कित्याक ते पयलेच इलिगल धंदो करतात आनी ते लिगली सांगूंकूय वचना कस्टमराक कित्याक जे एसोसिएशन आहा ते आमी फॉर्म 5 भरता इंडियन ट्युरिस्टाचे आनी इंटरनॅशनल ट्युरिस्ट जाल्यार फॉर्म 6 ते फॉर्मार सगळे सांगलेले हे सगळे डिटेल्स आसता गाडी ड्रिंक एंड ड्रायव्ह करप ना रॅश ड्रायव्हिंग सगळे मेन्शन केल्ले आसा. प्लस आमी आतां 4-5 म्हयने जाले जेन्ना हे एसोसिएशन फॉर्म केले तेन्नाच्यान आमी एव्हरी मिटिंगेक एव्हरी ग्रुपांचेर भुरग्यांक सांगतात की बाबा प्लीज कस्टमराक सांगात ड्रिंक एंड ड्रायव्ह करून गाडी चलोवं नाकात रॅश ड्रायव्हिंग गाडी दवरूं नाका. आमकां आमचें पोट भरता म्हणून आमच्या गोंयकारांक त्रास जावंक फावना जावं ट्युरिस्टाक त्रास जावंक फावना हेका लागून हो की व्हायट नंबर प्लेटीचे कंप्लेटी आनी आमी एक रिक्वेस्ट करता ट्राफीक सेल एसपी नॉर्थाक आनी सावथाक ह्यो ज्यो गाडयो पळय त्यो ड्रिंक एंड ड्रायव्हाक धरता पळय सो तांकां आमी सगळ्यांक सांगून दिता की ड्रिंक करप ना गाडी धरली जाल्यार पुलीस तुका 2 दीस जेलीन घालतले म्हणून. तरी पूण कस्टमर आयकता मागीर फुडें वचून सांजचे वचून पियेता. आतां जाता कितें हितून गाडी ड्रिंक एंड ड्रायव्हाक धरली जाल्यार आमकां त्रास जाता. आमी एसपी ट्राफीक एसपीक रिक्वेस्ट करता ज्यो पळय रेंटकाराक गाडी जावं रेंट बायक गाडी धरता ड्रिंक एंड ड्रायव्हाक ताका इमिजिएटली फायन घालून नाल्यार कस्टमराक भितर धरचो आनी गाडी जेन्ना ओनर येयलो की रिलीज करचो. तितून गाडयेचो ओनराचो काय गुन्यांव ना गाडी सोरो पियेना गाडी पेट्रोल पियेता. सो ह्या खातीर हांव एसपी ट्राफीक सेलाक सगळ्यांक सांगता की ट्राफीक पुलिसांकूय रिक्वेस्ट करता ड्रिंक एंड ड्रायव्ह गाडी जर कोण कस्टमर मेळलो तेंची इमिजिएटली फायन घेवची आनी तांकां रिलीज करची कोर्टान व्हरून. आनी सेकंड थिंग ह्यो आमकां प्रॉब्लम जाता जेन्ना फिटनस आनी हे करपाक आमचे परमीट रिन्यूअल करपाक त्रास जाता. सो हांव ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक रिक्वेस्ट करता की आमच्यो गाडयो आसा पळय रेंट बायक आसा पळय हेतून तेंच्यांचे फायन पळय ते कोर्टान आसता तेन्ना ह्यो फिटनसाक आनी परमिटाक तेंच्यांनी दवरपाच्यो न्हू. तेंचो एक ग्रिव्यन्स आसा की जायते गाडी म्हणटा ते प्रायव्हेट गाडी रेंटाक दिता. आतां आमचे दिता ट्युरिस्टांक दिता ट्युरिस्टांक खबर आसना ते काडटा रेंटाक घेता गाडी 1 दिसाक 2 दिसाक 3 दिसाक कितल्या खातीर आनी मागीर तांकां दिसता की ती गाडी वॅलीड म्हणून पूण एक्चुअली रियलिटीन ती आसना. इट इज नॉट अनऑथरायज ती परमीट आसना ताका. आनी ह्यो आतां रेंट बायक रेंट कारचे कितें हेका लागून हिंचो बिझनस इफेक्ट जाता. पण आमचे स्थानीक लोक गोंयकार आमचे भाव रेंट कॅब आनी रेंट कार चलयता गाडयो सो तांकां इफेक्ट जाता आनी कितें ऑल इलिगल धंदो ते करता. पण व्हायट नंबर प्लेट दिता पळय त्यो आमच्योच गाडयो गोंयच्योच गाडयो पण व्हायट नंबर प्लेट ट्युरिस्टांक दिता आनी ते अनंत पण आमी ते आतां हें आमकां दिलां एक रिप्रेझेंटेशन की ते म्हणटा हेंचेर कम करपाचें म्हणून. पर एज फार एज कालांगूट इज कन्सर्न आमी म्हाका दिसता हांव बाकीच्यांनी उलयना पण आमच्या कालांगुटान आमी खूब तांकां खबर आमी खूब केसी रेंट बायकाच्यो आमी प्रायव्हेट गाडयांच्यो खूब केल्या आमी हिंगा कालांगूट ट्रॅफीक सेलार. तशेंच तेंचो आनी एक मुद्दो आसा की सोरो पियेवन चलयता गाडयो आनी आमी तांकां डिटेन करता आमी एक्शनां घेता. आतां इन दीस इयर ओन्ली आमी 140 केसीस केल्या फ्रॉम जानेवारी टील डेट ऑफ ड्रंकन ड्रायव्हिंग वेअर 90% केसीस आर ऑफ रेंट कार. सो आमी कितें करता एक फावटी गाडी हाडली डिटेन केली ती सोऱ्याची तेजी केस जाली अंडर सेक्शन 185 मागीर नेक्स्ट डे आमी काडटा ती चार्ज फ्रेम करता आनी कोर्टाक धाडटा. चार्ज फ्रेम हे करून आनी एक चार्जशीट कोर्टाक धाडटा ऑफ द डिफॉल्टर. तितलो म्हणटा ती गाडी डिटेन आसतना ती कितें जाता गाडी मागीर कोर्टाचेर इट इज कोर्टाचेर डिस्कशन कितलो ताका फायन मारतलो. पण एक हितून सिड्युएशनान कितें जाता कोण तो डिफॉल्टर गाडी आमी ती डिटेन करता ताका चलन दिता कॉपी नेक्स्ट डे तो वयता गायब जाता गोंयांतल्यान गायब जाता. सो हो प्रॉब्लेम जाता हिका रेंट बायक आनी रेंट कारांक. धडाडीचो कार्यकर्तो किरण सावंत मांद्रेचो नवो सरपंच जाला.
विशेष म्हटल्यार 11 पंच वांगड्यांनी तेंको दीत तेका बिनविरोध निवडला. सरपंचान 11 वांगडी थळाव आमदार जीत आरोलकार आणि तेच बरोबर मांद्रेच्या लोकांचे उपकार मानल्यात. मांद्रे पंचायतीच्या हद्दीत बरेच लघु उद्योग दर्यादेग वाठारांतली आस्थापनां येतात. देखून बेकायदेशीरपणांचेर आळाबंद घालपाची सरपंचा वयली जबाबदारी वाडटा. आयजवेर सगळ्या सरपंचांनी आपापल्या कार्यकाळात अश्यो प्रक्रिया हाताळ्यो. आता किरण सावंत सरपंच जाला, त्याच्या वयल्यो जबाबदाऱ्यो वाडल्यात. लोकांच्या अपेक्षांची तो पूर्तताय करतलो असो विश्वास तेका बिनविरोध वेचून हाडपी हेर वांगड्यांनी उक्तायला. आयज पयले स्वातेर हांव किरणाक शुभेच्छा दिता कित्याक तो आयज सरपंच जालो आनी सगळ्या मेंबरांनी तेका दिलो. हांव इतलेंच सांगूंक सोदता की जायते टायम आमच्या मेजार जें घडटा जेन्ना आमची मिटींग आसता, आमी म्हणटा की आमी एक या, पूण जायते फावटी आमचे वयर खाला जाता. तेन्ना सगल्यांक बरोबर घेवन जेन्ना एक डिसिजन घेता तें अजून पासून चल्लेलें आहा, हेचे फुडें चल्ल्यात आनी आमी सगळे बरोबर रावून जें मांद्र्यांक कितें जाय तें करपाचें. अशें न्हय की आमी केन्ना केन्ना जाता की आमचो वॉर्ड आमी पळयता, पूण जेन्ना गांवार दुसऱ्या वॉर्डान कितें जाता तेन्ना इनवॉल्व जायना. पूण तेन्ना इनवॉल्व जावन जें कितें काम ही उरता तें फुडें व्हरपाक सगळ्यांनी तेंको दिवचो आनी हें काम बरे भशेन किरण फुडें व्हरतलो म्हूण हांव आशा करतां. विघ्नर त्याक नमस्कार करता. म्हजी कुलदेवता भूमिका देवी त्या नमस्कार करता. ग्रामदेवत म्हजी भगवती सप्तेश्वर तिका नमस्कार करता. म्हजे 11 वांगडी आयज म्हाजे बरोबर रावले. थँक्यू म्हणटा. म्हाजो वांगडी एडवोकेट अमित सावंत थँक्यू म्हणटा. मिंगेल फर्नांडीस रोजा डेप्युटी सरपंच आमची संपदा आसगांवकर, म्हजो मित्र रॉबर्ट फर्नांडीस, प्रशांत नाईक बाळा, चेतना पेडणेकर, मिचेल फर्नांडीस, राजेश मांद्रेकर आणि मेंबर आमचे तेजे आउट ऑफ हें जावंक ना महेश कोनाटकर म्हजो मित्र आनी शर्वी हडफटकर ती शपथ दिली ना जाल्ल्या कारणान ती उपस्थित ना. जाल्यार 11 मेंबरांनी म्हाका आयज सपोर्ट करत. तशीच पयलींची पंच मेंबर डेप्युटी सरपंच तारा हडफटकर जी आतांची झेडपी मेंबर आसा, तिची खूब इच्छा आसली, तिकाय थँक्यू म्हणटा हांव की ती सदांच म्हणटाली भाई तूं केन्ना सरपंच जातलो म्हणून. आनी आमचे मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत भाई आरोलकर तांकांय थँक्यू म्हणटा की तांचोय सपोर्ट म्हाका खूब मेळ्ळो. थँक्यू म्हणपाक सगळ्यांक थँक्यू जर म्हाका कोणाक म्हणपाक जाय जाल्यार म्हाज्या वाड्या वयले लोक जे 7 नंबराचे 8 वाड्या वयले लोक सगळ्या लोकांक हांव नमस्कार करता. तशेंच मांद्रे गांवच्या सगळ्या प्रत्येक नागरिकांक म्हजो नमस्कार. थँक्यू व्हेरी मच म्हाजी बिनविरोध निवड केल्या बद्दल. थँक्यू. ध्येय आमी जर आयज पर्यंत पंचायत 4-3.5 वर्सां जाली ही वाटचाल चल्ल्या पंचायतीची बऱ्या तरेन. सगळ्यांच्या 11 मेंबराच्या सहाय्यान प्रत्येक जो ह्या खुर्चेर बसलो सरपंच म्हणून त्यांनी प्रत्येकाक सगळ्यांक साथ घेवन फुडें गेल्लेले आसा. तसो हांवूय 11 मेंबरांचे सजेशन सगळ्यांची साथ घेवन फुडें वयतलो. म्हापशेची नववर्ष स्वागत समिती दर वर्सा गुढीपाडवो मनयत येयल्या. पारंपारीकताय राखून पाडवो मनोवपाचेर ही समिती भर दिता. अंदूय पाडवे निमतान हे समितीन शोभायात्रा काडपाची ठरयल्या. पळयात खबर विस्तारान. म्हापसा नववर्ष स्वागत समिती अंदू पाडव्या निमतान म्हापशा शोभायात्रा काडटली. 19 तारखेक सकाळी 5 वरांचेर शोभायात्रेक म्हापशेच्या मारुती मंदिरा कडल्यान सुरवात जातली. टॅक्सी स्टँडा कडेन यात्रा सोंपतली. त्या उपरांत भुरग्यांचे वेशभूषा सादरीकरण जातलें. ह्या निमतान डॉक्टर मीनाक्षी सहरावतचें भाशण लोकांक आयकपाक मेळटलें. आयकात जाळवणदारांनी दिल्ली म्हायती. सार्वजनीक गुढीपाडव्या खातीर म्हायती दिवपा खातीर आमी सगळे जमले. आमकां सांगपाक खूब आनंद जाता आनी अभिमानूय दिसता की दर वर्सा सगळ्या प्रसिद्धी माध्यमांनी आमकां अभूतपूर्व अशी प्रसिद्धी दिल्या ह्या कार्यक्रमाक. ताची अनुभूय मेळटली आनी पळयता 23व्या वर्सान आमी पदार्पण करता. ह्या अंदूच्या कार्यक्रमाचें वैशिश्ट्य म्हणजे प्रमुख पावणे म्हणून आमकां गोंयचे आनी भारताचे नामांकीत उद्योगपती श्रीनिवास धेंको, बाबा धेंको ह्या नांवान परिचीत हे लागिल्ले आसात. ते स्वता मिरवणुकीत शोभायात्रेक सामील जातले
अशें तांच्यांनी खात्री दिल्या. तर तांची उपस्थिती आमकां लागल्या आनी प्रमुख वक्ते म्हणजे डॉक्टर मीनाक्षी सैरावत हरियाणासून खास येवपाचे आसा. जे सनातन धर्म सनातन संस्कृती हाच्या बद्दल एक नावाजलेली वक्ते आसात आनी देशभर तांचो प्रवास चालू आसल्या खातीर तर तांचे एक बऱ्यापैकी भाशण आमकां आयकूंक मेळ्ळें सगळ्या म्हापशेकारांक. अंदूची 9 वर्साची प्रोग्राम आसा तो वार्षिक पद्दती प्रमाणे सकाळी 5 डिफरंट प्रभागांतल्यो शोभायात्रा आपापल्या प्रभागांतसून मारुती मंदिरा कडेन येवपाक सुरवात करतले. 5:15 मेरेन ते मारुती मंदिरा कडेन पावतले आनी थंयसून एकत्रीकरण जाल्या उपरांत सगळ्यांची एक भव्य शोभायात्रा मारुती मंदिरा कडसून सुरवात जातली. तसोच मारुती मंदिराक वयर सकयल म्हणजे फाटले सायडीकसून जो मिनेसीस फार्मासी आसा थंयसून पानकर लेनीसून सकयल देंवन सार्वजनीक गणपती पुजता थंयसून परत टर्न करून टॅक्सी स्टँडार तेची सांगाता जातली. टॅक्सी स्टँडाचेर सांगाता जाल्या उपरांत थंयसर ल्हान भुरग्यांचे वेशभूषा जातली आनी तेच्या नंतर सार्वजनीक गुडी उबारली जातली. प्रमुख पाहुण्यांचे ओळख तुमकां संजय बाईन करून दिलाच. सो तेच्या उपरांत मागीर जो प्रोग्राम आसा तो तेंची भाशणांनी सांगाता जातली. तशेंच ह्या शोभायात्रेन ढोल पथक आसतले जे ह्या वर्सा सिंधुदुर्गासून येता आनी जी आमच्या नव्या वर्षाची सुरवात आसा ती ह्या ढोल ताशाच्या गजरात आनी सगळ्यांच्या उपस्थितीत एक भव्य दिव्य अशें रूप घेतली ही अपेक्षा दवरून सगळ्यांक एकदां हांव आवाहन करता की सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार आपल्या मुद्दाम करून ल्हान भुरग्यांक तरुण भुरग्यांक घेवन वांगडा येवपाचे आनी हो जो उत्सव आसा तो व्हडल्या थाटामाटात साजरो करपाचो. देव बरें करूं. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबरार. ते भायर फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्ही. मेळुया परत पळोवपाक प्रायम टीव्ही मोग आसचो.